नमस्कार मैत्रिणींनो, उज्ज्वला आशा स्वयंसहायिका या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आशा प्रश्नपत्रिका ऑगस्ट 2026चे प्रश्न 7-8 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 7. सर्व प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. ॲनिमिया मुक्त भारत या कार्यक्रमाअंतर्गत आशाची भूमिका सविस्तर सांगा. उत्तर. आशाची भूमिका. 1. ॲनिमियाबद्दल जनजागृती व समुपदेशन करणे. 2. लाभार्थ्यांना IFA गोळ्या मिळण्यास मदत करणे. 3. IFA गोळ्या नियमित घेण्याचे महत्त्व समजावून सांगणे. 4. गोळ्या योग्य पद्धतीने व नियमित घेण्याबाबत पाठपुरावा करणे. 5. लोहयुक्त आहाराबद्दल माहिती देणे. 6. कृमीनाशक औषध घेण्याचे महत्त्व सांगणे. 7. ॲनिमियाची लक्षणे ओळखल्यास आरोग्य केंद्राकडे संदर्भित करणे. 8. गर्भवती महिला, किशोरवयीन मुली, बालके इत्यादीमध्ये ॲनिमिया प्रतिबंधासाठी जनजागृती करणे. 9. नियमित आरोग्य तपासणी व उपचारासाठी लाभार्थी प्रोत्साहित करणे. 10. आशा, अंगणवाडी व आरोग्य विभाग यांचा समन्वय ठेवणे व माहितीची देवाणघेवाण करणे. प्रश्न क्रमांक 2. पूरक आहाराचे प्रकार, मात्रा, वारंवारता व काळजी लिहा. उत्तर. पूरक आहाराचे प्रकार: भाताची किंवा डाळीची पेज, खिचडी देणे, डाळ भात, भाजी मऊ करून देणे, फळाचा गर, अंडे उपलब्ध असल्यास दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ देणे, घरातील विविध पौष्टिक पदार्थ मऊ करून देणे. वयानुसार मात्रा व वारंवारता. 6 ते 8 महिने बाळासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा पूरक आहार सुरुवातीला थोड्या प्रमाणात देऊन हळूहळू वाढवावा. 9 ते 11 महिने बाळासाठी दिवसातून 3 ते 4 वेळा पूरक आहार देणे. 12 ते 24 महिने बाळासाठी दिवसातून 3 ते 4 वेळा जेवण, 1 ते 2 पौष्टिक मधल्या वेळेचे पदार्थ देणे. काळजी. पूरक आहारासाठी काय काळजी घ्यावी? 1. पूरक आहार 6 महिन्यानंतर सुरू करावा. सुरुवातीला मऊ व सहज पचणारा आहार द्यावा. आहाराची घट्टता व प्रमाण हळूहळू वाढवावे. म्हणजे आहार एकदम पातळ न करता घट्टसर द्यावा. स्वच्छ हाताने व स्वच्छ भांड्यात आहार द्यावा. बाळाला जबरदस्तीने खाऊ घालू नये. 2 वर्षापर्यंत किंवा त्यापुढे योग्य प्रकारे स्तनपान सुरू ठेवावे. प्रश्न क्रमांक 3. संवाद लेखन. पूर्व स्तनपानाचे महत्त्व. आशा व आईमधील संवाद. आशा: नमस्कार, बाळाला स्तनपान कसे सुरू आहे? आई: बाळाला दूध देते, पण कधी कधी दूध कमी पडते असे वाटते. आशा: बाळाला जन्मानंतर शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरू करणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीचे पिवळसर दूध म्हणजे चीकयुक्त बाळासाठी खूप उपयुक्त आहे. आई: बाळाला पाणी द्यावे का? आशा: नाही, बाळाला पहिल्या 6 महिन्यापर्यंत फक्त आईचे दूध द्यावे. पाणी किंवा इतर पदार्थ देऊ नयेत. आई: दूध कमी पडते तर काय करावे? आशा: बाळाला वारंवार आणि मागणीनुसार स्तनपान द्यावे. बाळाची पकड आणि स्तनपानाची स्थिती योग्य आहे याची काळजी घ्या. आई: ठीक आहे, मी हे लक्षात ठेवीन. आशा: खूप छान. बाळाचे वजन नियमित तपासा आणि वाढ कमी वाटल्यास आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्या. आई: बाळाला पाणी द्यायचे का? आशा: नाही, बाळाला पहिले 6 महिन्यापर्यंत फक्त आईचे दूध द्यावे. पाणी आणि इतर पदार्थ देऊ नयेत. आई: दूध कमी वाटले तर काय करावे? आशा: बाळाला वारंवार आणि मागणीनुसार स्तनपान द्या. बाळाची पकड आणि स्तनपानाची स्थिती योग्य आहे याची काळजी घ्या. आई: ठीक आहे, मी हे लक्षात ठेवीन. आशा:
खूप छान. बाळाचे वजन नियमित तपासा आणि वाढ कमी वाटल्यास आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्या. या ठिकाणी प्रश्नपत्रिका संपलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा.